कृष्ण भगवान की जय। अगा बाई साचा बाबा तुम्हा विना काय शोभा, तुम्हा विना काय शोभा, तुम्हा विना काय शोभा। अगा बाई साचा बाबा तुम्हा विना काय शोभा,
भक्तासी प्रणिपात नको कृष्णराया जन्मनी मरण म्हणून शरण आलो तुम्हा प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो मज कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव बाईसा माधव भक्तजन प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो मज म्हणा म्हणे पैसा संग द्यावा आता बहु जन्म घेता सीन लोगा प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो मज महाचिंतनीचं महापर्व आणि या महापर्वाच्या निमित्तानं उद्या चिंतनीचा शुभारंभ 29वी चिंतनी त्या पूर्वसंध्येवर आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. या चिंतनी महापर्वाच्या निमित्तानं त्या भानखेडी या पवित्र अशा क्षेत्री भानखेडी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे पट्ट शिष्य नागदेवाचार्य या नागदेवाचार्यांच्या स्मरणनिष्ठ भूमीमध्ये आपण आला आहात. खर तर महाचिंतनी श्री क्षेत्र रुद्रपूर येथे होणार होते, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे चिंतनी आपल्याला इथे नागदेवाचार्यांचे विस्मृतीस ठिकाण या ठिकाणी हा महानुभाव आश्रम या आश्रमामध्ये इथे अगदी निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये त्या ठिकाणी होत आहे. या चिंतनी महापर्वाच्या पूर्वसंध्येवर उद्या सुरुवात होणार चिंतनीची. त्या पूर्वसंध्येवर कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महानुभाव पंथातील संत मनानंद यांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे. 4 चरणाचा हा अभंग, 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून संत मनानंद निरूपण करतात. नको कृष्णराया जन्मनी मरण म्हणून शरण आलो तुम्हा प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो मज कुंती माता आणि रुक्मिणी उद्धव बाईसा माधव भक्तजन प्रेमदान द्यावे उत्तम साधन अनेक स्मरण घडो मज गोपाला गोपाला देवकी गोपाला 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 देवकी गोपाला 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 देवकी गोपाला गोपाला देवकी गोपाला कृष्ण भगवान. महाचिंतनी महापर्वाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्या ठिकाणी आदरणीय पूजनीय प्राप्त स्मरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबाजी यांची पवित्रशी उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सर्व ज्यांनी चिंतनीला जन्म दिला, ज्यांनी प्रचंड कष्ट करून 28 वर्षामध्ये आपल्याला घडवून मडवून एका दोरीत आणून तयार केलं. कैवल्यगडाचा रस्ता काय आहे तो दाखवला, घर काय आहे हे दाखवलं, कुटुंब काय आहे हे दाखवलं, कुटुंबात कसं वागावं आणि प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा हे ज्यांनी शिकवलं ते गुरुवर्य चिंतनी जनक बाबाजी. या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच आदरणीय पूजनीय संत महंत तपस्विनी माता भगिनी, त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बंडगर महाराज, चिंतनीच्या कार्यक्रमाला त्यांचं व्याख्यान आज नाहीये पण ते आजपासून आहे. तिथे ही विशेषता आहे. काही माणसं चिंतनीनं असे जोडलेले आहेत की एकदा माणूस आला की चिंतनीवर प्रेमच करतो आणि तो चिंतनीच्या प्रेमात पडतो, नव्हे बाबाजींच्या प्रेमात पडतो. इतकी बाबाजींच्या वाणीची धार आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रित बांधून बाबांनी या चिंतनीच्या निमित्तानं महानुभाव असो वारकरी असो सर्वांना एकत्रित केलेला. आता या चिंतनीमध्ये येणारी जी मंडळी आहे ना,
मी उपदेशी बांधवांना सांगतो, इकडच्या भागातली जी मंडळी असतील त्यांना, कारण या चिंतनेमध्ये येणारा जो वर्ग आहे तो अर्धा वारकरी संप्रदाय आहे, लक्षात ठेवा. महानुभाव इतर आहे, पण महानुभाव इतर असलेला त्यांना महानुभाव आवडायला लागलेला आहे ते केवळ आणि केवळ बाबांमुळे. कारण बाबांनी महानुभाव म्हणजे काय हे समजून सांगत असताना एका हातानं बाबांनी ज्ञानेश्वरांना पकडलेला आहे, एका हाताने चक्रधरांना पकडलेला आहे आणि दोघांना घेऊन बाबा येत आहे. पण दोन्ही संप्रदाय अगदी गुण्या गोविंदानं आमच्या मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती होती, आजही काही भाग आहे तिथे महानुभावांना रस्ता सांगत नव्हते, आधी सांगत नाही. जो आपल्या घनसांगी पासून मधला जो पट्टा आहे तीर्थाचा, तो खामगाव पर्यंत म्हणजे पांचाळेश्वर शागड पर्यंत या पट्ट्यामध्ये जे जे तीर्थस्थान येतात या भागात जर समजा कोणी गेलं, महानुभावांना आधी तिथे रस्ता सांगत नाही, आधी अवस्था ती आहे. त्याचं कारण की महानुभावांनी रस्ते निर्माण केले नाही असं बाबांचं म्हणणं आहे. आणि गोष्ट खरी आहे, लोकांनी आपल्याला रस्ताही सांगू नये इतकं जर आपण गर्तेमध्ये असू तर आपलं अस्तित्व ते काय आहे, आपण काय केलं समाजासाठी. आणि हा दृष्टिकोन घेऊन जेव्हा बाबा लोकांपर्यंत गेले तेव्हा लोकांच्या लक्षात आलं, नाही महानुभाव एवढे बेकार नाहीये, चांगले आहे. जेव्हा जेव्हा काही लोकांकडे या गोष्टी स्वामी चक्रधर महाराजांचं तत्वज्ञान सांगत असताना सोबतच संत ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आणि चक्रधर प्रभूंचं सूत्र दोन्ही एकत्रित जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा लोकांना वाटलं, अरे हे इतकं चांगलं आहे हे माहीतच नव्हतं, नाही का. आणि म्हणून कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे आज, खरं तर अभंग हा माध्यम जो आहे ना, संत तुकोबाचा प्रिय असा प्रकारचा छंद आहे, नाही का. प्रत्येकाची खासियत असते मायबाप सांगण्याची, निरूपण करण्याची. जेव्हा मीरा निरूपण करते तेव्हा ती पदामधून बोलते. मीरेचे पद आहेत, प्रसिद्ध आहेत, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई. मीरा पदातून बोलते. जेव्हा कबीरदासांना बोलायचं असतं तेव्हा कबीरदास दोह्यातून बोलतात, नाही का. कबीरदास पहाटे निघालेले, रस्त्यानं चालले, गावामध्ये चक्की फिरते आहे, दळणाची त्यावेळेस जातो फिरतो. फिरणाऱ्या दात्याकडे पाहून कबीरदासांना रडायला आलं आणि त्यांनी ताबडतोब दोहा केला आणि लगेच ते म्हणतायत, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, चलती चक्की देख के दिया कबीरा दिवसाच्या पाळूमध्ये माणसं नावाची दाणे भरडल्या चाललेली आहेत. आत्ता जन्माला आला, आत्ता त्याच्या पाठीवर दप्तर होतं, आत्ता हा चालायला दौडायला लागला, आत्ता शाळेमध्ये जायला लागला, आत्ता कॉलेजमध्ये गेला, आत्ता कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर आला, आत्ता याला नोकरी लागली, आत्ता याला लग्न झालं याचं, आत्ता याला मुलं बाळ झाली. बघता बघता हा प्रौढ झाला, प्रौढ होऊन पाहता पाहता म्हातारा झाला आणि लगेच हा मरण पावला. हे त्यांना दिसते. एक रात्रीची पाळू आहे, एक दिवसाची पाळू आहे आणि दोन्हीच्या पदामध्ये माणसं नावाचे दाणे भरडल्या चाललेले त्यांना सुचलेले आहे. लक्षात ठेवा, हा त्यांचा छंद आहे. कबीरदास जे बोलतात ते दोह्यातून बोलतात, मीरा बोलते पदातून बोलते. ऐका, सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओ विज्ञानेशाची किंवा मयूर पंताची. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंताची. वामन पंडित बोलतात ते श्लोकातून बोलतात. निरूपणाची खासियत आहे त्यांची. त्यांनी श्लोक निवडला निरूपणासाठी. भगवान गोपाल कृष्ण
वृंदावनामध्ये खेळ करतात. खेळ करत असताना त्याचं वर्णन करतायत वामन पंडित. फार सुंदर वर्णन करतायत. वनी खेळती बाळते पल्लवाचे, तुरे गोविती मस्तकी पल्लवाचे, फुलांचे गळा गालिती दिव्य हार, स्वनाथा सवेते करीती विहार. कौशल्य लावण्यमाळा जनाना, गळा घालिते ते करीते तनाना, श्री बांधिते मोरपत्री विचित्री, शरीरावरी रेखिते दिव्य चित्रे. इतकं सुंदर वर्णन वामन पंडितांनी श्लोकामध्ये केलेलं आहे. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. संत तुकाराम बाबा अभंगातून बोलतात, अभंगातून निरूपण करतात. निरूपण करत असताना अभंग माध्यम निवड माध्यम येते. आलं का लक्षात? सर्वसामान्य लोकांना कळण्याचं एक माध्यम आहे, ते निवडलं तुकाराम बाबा. कारण आठवीसी कृपाळू देवा, कारण आठवीसी कृपाळू देवा, कारण आठवीसी कृपाळू होशी तो जगासी एकदाची, होशी तो जगासी एकदाची, होशी तो जगासी एकदाची, होशी तो जगासी एकदाची. बाळा दुधा कोणा करीते कृपाची, बाळा दुधा कोणा करीते कृपाची, बाळा दुधा कोणा करीते कृपाची. कारीनाथविसी कृपाळू देवाचे, पोषितो जगासी एकदाची. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे. फार सुंदर उदाहरण दिलं, प्रश्न टाकलेला आहे. ते म्हणतात का रे बाबा, तू भगवंताला का आठवत नाहीस, कृपाळू देवाला? तुला असं वाटतं का सगळं जग तू निर्माण केलं, अरे मुलाला जन्म दिला तू दिला असं तुला वाटतं? तू फार कष्ट केले असं तुला वाटतं का? ते म्हणतात बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. काय म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये बालक वाढतं आणि त्याच मातेच्या स्तनामध्ये त्या बालकासाठी दूध वाढतं. वाढ कोण करतं? बाळाची गरज संपल्यानंतर मातेचं दूध आपोआप संपून जातं, संपुष्टात येतं, ते राहत नाही. ती वाढ कोण करते? एवढंच नाही, पुन्हा अजून उदाहरण देतात. फुटते तरोवर उष्णकाळ मास, जीवन दयासी कोण घाली. का रे बाबा, उन्हाळ्यामध्ये झाडांना पालवी फुटते नाही का, रानामधल्या वनामधल्या, त्याला पाणी कोण घालतं? तुझा बगीचा, त्या बगीच्याला 2 दिवस जर पाणी दिलं नाही चुकून जातो नाही का, त्याला वारंवार पाणी द्यावं लागतं. पण वैशाख महिन्यामध्ये कडकच्या उन्हामध्ये झाडांना पालवी फुटते, वेड्या माणसा त्याला पाणी कोण घालतं? अरे तो भगवंत आहे सगळं करणारा. हे तुला कसं कळत नाही? महत्वाचा मुद्दा समजून सांगत असताना संत तुकाराम बाबांनी जे निवडलेलं आहे ना त्याला अभंग असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सूत्राच्या माध्यमातून बोलतात. सूत्र भगवंताचं निरूपणाचं माध्यम आहे. सूत्र भगवंत सूत्रातून बोलतात. मोरोपंत आर्यामधून बोलतात. ज्ञानेश्वर माऊली ओवीतून बोलतात नाही का. हे माध्यम आहे प्रत्येकाचं. म्हणून अभंग हा अत्यंत महत्वाचा. अभंग म्हणजे ज्याला कधीच भंग पडत नाही, जो कधीच भंग होत नाही तो अभंग. आलं का लक्षात? त्याला अभंग म्हणतात. 4 चरणाचा अभंग घेतला. जास्त विस्तार मी करणार नाही कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि उद्या सकाळी आपल्याला कार्यक्रम आहे. मी थोडक्यात विस्तार करणार. आलं का लक्षात? या 4 चरणाच्या अभंगामधून संत मनानंद जे निरूपण करतात ते अत्यंत महत्वाचं. ते निरूपण मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करेन. अभंगाचं जे प्रथम चरण आहे
त्या प्रथम चरणामध्ये संतांनी सांगितलं की नको कृष्णराया जन्मनी मरण, मला जन्मही नको आणि मरणही नको. देवा भगवंता मला जन्मही नको आणि मरणही नको, म्हणून शरण आलो तुम्हा, म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे. साधा सोपा अर्थ. मग तुम्हाला मला जर काही द्यायचं असेल या बदल्यामध्ये, तुमची जर इच्छा असेल देण्याची माझी पात्रता पाहून, तर प्रेमदान द्यावे उत्तम साधन आणि स्मरण घडो मज, मला प्रेमदान द्या जे उत्तम साधन आहे. याचाच अर्थ कनिष्ठ साधन दुसरं आहे, त्याला ज्ञानदान म्हणतात. आणि ते ज्ञानदान मला नको, प्रेमदान द्या जे उत्तम आहे. आणि स्मरण घडो मज, तुमची आठवण मला राहिली पाहिजे. सतत स्मरण म्हणजे आठवण. असं कोण अखंड भगवंताचं स्मरण ज्याच्या अंतकरणामध्ये असे कोण आहेत? कुंती माता आणि रुक्मिणी, उद्धव, बाईसा, माधव, भक्तजन, हे 5 पात्र सांगितलेले. यांच्या अंतकरणात भगवंताची सतत आठवण आहे, कधीच भगवंताला विसरलेली नाही. मग हे प्रभुराया, माझी जर ती लायकी नसेल प्रेम देण्याची आणि मी प्रेमास पात्र नसेल, तर मग देवा एक काम करा, म्हणा म्हणे तैसा संग द्यावा. आता तैसा म्हणजे त्याप्रमाणे मला संग द्या. जसा अर्जुनाला संग दिला, जसा माहिम भट्टाला संग दिला, हे प्रभू भगवंता जसा सुदामाला संग दिला, तशी संगत, तशी सोबत मला द्या. म्हणा म्हणे तैसा संग द्यावा आता. का तसा संग द्या? बहु जन्म घेता सीनलोगा, मी खूप जन्म घेताना सीनलो आहे आणि मला आता पुन्हा जन्म घेण्याची इच्छा नाही आहे. म्हणून सांगतात नको कृष्णराया जन्मनी मरण, म्हणून शरण आलो तुम्हा. हा झाला अभंगाचा भावार्थ. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. नको कृष्णराया जन्मनी मरण, म्हणून शरण आलो तुम्हा. जन्मही नको आणि मरणही नको. खरं पाहता आपल्याला जन्म पाहिजे आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये जन्म झाला की आनंद होतो. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जन्मा इतकी म्हणजे इतका लाभ नाही आणि मृत्यू इतकी हानी नाही. मरण माणसाला नको वाटतं, नाही का? म्हणून असं म्हटलेलं आहे, जन्मा इतका लाभ नाही आणि मृत्यू इतकी हानी नाही. म्हणजे मृत्यू हानी आणि जन्म म्हणजे लाभ, हा सर्वसामान्य माणसाची धाटणी आहे, हा विचार आहे. पण संत जे आहेत ना, त्यांना जन्म आणि मृत्यू हे कळलेलं असतं. आलं का लक्षात? आणि म्हणून ते म्हणतात, का कळलेलं असतं? कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवत चिंतन असतं, सतत ज्ञानाचा उगम झालेला असतो, ज्ञानाचा उदय झालेला असतो. आणि म्हणून त्या संतांमध्ये ज्ञान असल्यामुळे त्यांना कळतं, आपल्याला कळत नाही. फरक आहे. आलं का लक्षात? आणि म्हणून ते म्हणतात, संत काय म्हणतात? आता निश्चिंतेने पावलो विश्रांती, खुंटलिया धावा तृष्णेच्या, माझ्यातली तृष्णा संपली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली तृष्णा, आशा, इच्छा ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जन्म मरणाची फेरी आहे. तृष्णा गेली, आलं का लक्षात? तृष्णा संपली की मग आपण मुक्त झालो इथेच. आलं का लक्षात? इथेच. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू या 2 क्षणामधलं जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात. जीवन आपल्याला मुळात जगताच येत नाही, जीवन आपल्याला कळत नाही. ज्यांना कळलं त्यांना संत म्हणतात. लक्षात ठेवा, ज्यांना कळलं त्यांना संत म्हणतात आणि मग त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही. संत सांगतात, मरण माझे मरून गेले, मजला गेले अमर. माझे मरण मरून गेले म्हणले, मला अमर केलेलं आहे, मी अमर झालेलो आहे. आलं का लक्षात? आपल्याला मरणाची भीती असते. मरणाची भीती कोणाला? ध्याड जो आहे त्याला, ठीक आहे. ज्याचं सगळं उदाहरण मी सांगत असतो विनोदानं, की मृत्यू म्हणजे काय. आलं का लक्षात? आता जन्म आपल्याला समजला, पण मृत्यू म्हणजे नेमकं काय? तर मृत्यू म्हणजे माणसाच्या कर्माचा, म्हणजे पाप आणि पुण्य या कर्माचा हिशोब घेण्याचा दिवस. आपल्याला हिशोब द्यायचा आहे. आणि ज्या दिवशी
बायोडाटा नाही का. ज्यानं सगळं पाप पुण्य कर्म जे केलेलं आहे, पाप कमी केले, पुण्य भरपूर केले, दान धर्म केले, तीर्थयात्रेला गेलाय, लोकांना लुबाडलं नाही, लोकांचे शेत कोरले नाही, निंता लोकांचं म्हणजे याच्यामध्ये आपला कचरा टाकला नाही नाही का. कापूस काही असता दुसऱ्याचे 2 बोचके उचलून आणले नाही, असं ज्यांनी केलं नाही पाप कर्म नाही का, त्याला भीती नाही, त्याला भीती नाही. मग भीती कोणाला, भीती कोणाला, कोणाला भीती, त्यालाच भीती. बरोबर, लक्षात ठेवा, त्याला भीती. मग भीती कुणाला नाही, ज्याने आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलंय, कोणाला लुबाडलं नाही, कोणाला त्रास दिला नाही, माता पित्याची सेवा केली, संतांची सेवा केली, अगदी नाकासमोर चालला, आपल्या नजरेमध्ये अगदी अगदी म्हणजे असं सरळ चालणारा माणूस. अलग लक्षात, संत सरळ चालतात, आपण सरळ चालत नाही. वाकडा पाऊल संताचा पडण्याच्या अगोदर संत म्हणतात काय, हे भगवंता देवा, माझ्या डोळ्यानं जर वाईट दिसत असेल, काय माझ्या डोळ्यानं वाईट दिसत असेल तर देवा भगवंता मला आंधळ करून टाक. पापाची वासना नको दावो डोळा, त्याहून आंधळा बराच, त्याहून आंधळा बराच मी, त्याहून आंधळा बराच. पापाची वासना नको दावो डोळा, त्याहून आंधळा पापाची वासना नको दावो डोळा, त्याहून आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा, अपवित्र वाणी नको माझे मुखा, त्याच होऊन मुखा बराच मी. संत तुकाराम बाबा काय वर्णन करतात, काय अप्रतिम वर्णन. देवा भगवंता, माझ्या तोंडातून अपवित्र वाणी जर निघत असेल, शिव्या निघत असतील तर मला मुका करून टाक. नाही पाहिजे मला असं तोंड, नाही पाहिजे. जर समजा माझ्या कानानं अभद्र ऐकू येत असेल तर माझं कान मला बहिर करून टाक देवा. आलं का लक्षात, बहिर करून टाक. माझ्या डोळ्याने जर वाईट दिसत असेल तर मला आंधळ करून टाक. पापाची वासना नको दावू डोळा, त्याहून आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधिर करून ठेवी देवा, अपवित्र वाणी नको माझे मुखा, त्याच होऊन मुखा बराच मी. वृंदपूरला श्री गोविंद प्रभू बाबांच्या दर्शनाला एक भक्त आलेले आहे. फार सुंदर लीळा आहे, छोटीशी लीळा आहे. श्री गोविंद प्रभू बाबांच्या दर्शनाला एक ब्राह्मण भक्त आले. आल्यानंतर तुम्हाला सांगतो की देवाला बघितलं, देवाचं स्वरूप बघितलं, ती मूर्त बघितली, श्रीमूर्त अशी नाभी म्हणजे बेंबीपर्यंत अशी लांब वाढलेली दाढी, भगवंताच्या मोकळ्या जटा, उलटा पदर, कपाळाला असा मळवट भरलेला, मोठं कुंकू. आणि बघितलं गोविंद प्रभू बाबाला, पाहिल्या साष्टांग प्रेमदान द्यावे उत्तम साधन आणि स्मरण घडो मज. प्रेमदान हे उत्तम साधन आहे, याचाच अर्थ कनिष्ठ साधन आहे ज्ञानदान. आलं का लक्षात, कारण ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे की ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे. सर्वच लोटांगण घातलं, आनंद झाला. डोळ्यामध्ये भगवंताची गोविंद प्रभू बाबाची मूर्ती साठवून घेतो. जेव्हा भगवंताची मूर्ती साठवून घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला सांगतो काय बापू, भगवंतानं काय म्हणा गोविंद प्रभू बाबानं, जाय म्हणले तुझे डोळे जातील. काय आता घ्या, देवाच्या दर्शनाला आला तो भक्त आणि देव म्हणतात तुझे डोळे जातील. आपल्यासारखं असतं तर काय म्हणलं असतं, देवा हा काय धंदा झाला, अरे माझी काय चूक झाली भाऊ, तुझ्या दर्शनाला मी आलो हो आणि माझे डोळे जातील म्हणतो, म्हणजे आलोच नसतो ना, मला माहित असतं तर ठीक आहे, आपण निश्चित असं म्हणलं असतं. त्या भक्तानं काय म्हणलं माहितीये, त्या भक्ताचं वर्णन आले, हे प्रभू आता मला डोळ्याची गरज नाही, ज्या डोळ्यानं मला तुम्हाला बघायचं होतं हे बघितलं आता मी. तुमच्या सारखं हे सौंदर्य जगात कुणाचंच नाही आणि हे मी आता डोळ्यात साठवून घेतलंय. यापेक्षा पाहण्याजोगती गोष्ट जगात कोणती आहे का म्हणले, कुठलीच गोष्ट नाही यापेक्षा जगामध्ये पाहण्या कुठलीच नाही. लक्षात घ्या.
क्षणामधलं एक जन्म आणि दुसरा मृत्यू, दोन्हीमधलं अंतर, त्याला जीवन असं म्हटलेलं आहे. आणि ते जीवन ज्याला कळतं त्याला संत असं म्हणतात. संतांना ते कळलं, संत म्हणतात नको कृष्णराया जन्मनी मरण मनोनी शरण आलो तुम्हा. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. आता खरी गंमत तुम्हाला सांगतो. परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात. काय म्हणतात? अर्जुना माम उपैते तू कोणतेही पुनर्जन्म न विद्यते. माझी जर भक्ती केली तर तुला पुन्हा जन्म देणार नाही म्हटले. आपण असतो तिथं म्हणलं असतं देवा त्या हा श्लोक खंड थोडा चुकल्यासारखा वाटतोय, थोडं जरा बदल करा नाही. मग भगवंत म्हणाले असते काय बदल करायचा आपल्याला? भगवंत म्हणाले असते नेमका काय बदल करायचा? नाही, इथे जर असं लिहा की मामुपैते तू कोणतेही पुनर्मृत्यू न विद्यते. भगवंत म्हणाले असते येड्या, अरे जन्म का होतो माणसाचा? मेला की जन्म होणार आहे ना. आलं का लक्षात? पुनर्मृत्यू न विद्यते असं मी लिहिलं असतं तर तुझा जन्म झालेला आहे. मी मृत्यू बद्दलच बोलतोय पण जन्माच्या भाषेतून बोलतोय. आलं का लक्षात? माणूस का मरतो? एका ठिकाणी गेलो आणि कीर्तन चालू होतं. मग कीर्तनात एक लहान पोरगी उभी राहिली, म्हणे बाबा तुम्ही कीर्तनकार? म्हणलं हो बा. सांगा आपल्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. लहान छोटी मुलगी. मी म्हणलं बोल बेटा काय? म्हणे माणूस का मरतो? मी म्हणलं माणूस का मरतो? अरे म्हातारा झाला म्हणजे मरतो. अरे बाबा काही नका सांगू. मग तरणे माणसं का मरायले? मी म्हणलं मग माणूस बिमार पडला म्हणजे मरतो. हे असं काही सांगू नका म्हणजे. मग मी तिसरी गोष्ट काढली. म्हणलं माणसाला जास्त झाली म्हणजे माणूस मरतो. हे म्हणे जास्त झाली म्हणजे? म्हणलं मद्यपान केला किडनी खराब झाली माणूस मरतो. ते म्हणे मग जे घेत नाही ते काय अमर झालेत का? आता काय करावं? प्रश्नाचं उत्तर मला काही करा. बेटा म्हणलं मला काही येत नाही प्रश्नाचं उत्तर. म्हणजे सगळ्यांना पडलं पाहिजे उत्तर, असं उत्तर द्या. ते बौद्धांना पडलं पाहिजे, जैनांना पडलं पाहिजे, महानुभावांना पडलं पाहिजे, हिंदूंना पडलं पाहिजे, वारकऱ्यांना पडलं पाहिजे, सर्वांना, जगातल्या सर्व जाती धर्माला ते उत्तर पडलं पाहिजे. मी म्हणलं काय सांगावं आता? बेटा म्हणलं मला येत नाही, तू तरी सांग. एवढी सोपी गोष्ट येत नाही? नाही ना बेटा येत नाही म्हणलं मला. काय कीर्तन करता म्हणजे? मग तू बोल सांग ना बेटा. मुलगी म्हणजे सोपं आहे अगदी. काय बेटा सोपं आहे? माणूस का मरतो याचं उत्तर का सोपं आहे? कसं आहे मला सांग बरं. ते म्हणे अहो बाबा जन्म झाला म्हणून मरतो. एवढं सोपं आहे म्हणे. जन्मला नसतं तर मेला असतं का म्हणे माणूस? बाप माझ्या डोक्यात नसते असं म्हणलं बाई. मला सांगा जन्म झाला म्हणून माणूस मरतो. लक्षात ठेवा. भगवान गोपाल कृष्ण हेच तर सांगतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये पुनर्जन्म न विद्यते. तुला जन्म देणार नाही बेट्या. मामुपैते तू कोणते? माझी जर भक्ती केली तर पुन्हा तुला जन्म देणार नाही. चिंता करू नकोस. याचाच अर्थ जन्म नाही म्हणजे मृत्यूच नाही. आलं का लक्षात? नको कृष्णराया जन्मनी मरण मनोनी शरण आलो तुम्हा. म्हणून तुम्हाला शरण आलो. संत सांगतात हे प्रभुराया या बदल्यामध्ये तुम्हाला मला काही द्यावं वाटलं, काय देण्याची इच्छा असेल तर एकच द्या. काय द्या? प्रेमदान द्यावे, प्रेमदान द्यावे उत्तम साधन. प्रेमदान द्यावे उत्तम साधन. प्रेमदान द्यावे उत्तम साधन. आणि Because
ज्ञान उत्तम आहे, ठीक आहे, पण त्याच्यापेक्षाही ध्यान उत्तम आहे. ज्ञानाशिवाय माणसाला कळत नाही, हे बरोबर आहे. पण ज्ञान जे आहे ना, या ज्ञानामध्ये अहंकार आहे. हा, अहंकार आहे. प्रेमामध्ये अहंकार नाही, ज्ञानामध्ये अहंकार आहे. संतांनी वर्णन केलं, ते म्हणतात भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा धनाये. भक्ती प्रेमाविन ज्ञान, कोरडं ज्ञान नकोय, त्याच्यामध्ये भक्ती असावी, प्रेम असावं. का? कोरडं असलं तर काय होईल? अभिमान नित्य नवा तया माझे, त्याच्यामध्ये नित्य नवा